नमस्कार मंडळी, आज आम्ही दोघे जाणार आहे खेडेगाव येथील बसवण्णा मंदिराच्या दर्शनाला। हे गाव कर्नाटकातील बेळगाव जिल्हा आणि आत्नी तालुक्यातील आहे। या गावाला जाताना आम्हाला फुलांची बाग दिसली। मग मिस्टर म्हणाले थोडा वेळ इथे थांबूया। मग काय आम्ही थोडे फोटो सेशन केले आणि पुढच्या प्रवासाला लागलो। हिरवीगार शेती, डोंगराळ प्रदेश आणि शांत वातावरण पाहून एकदम भारी वाटतं। मंदिर परिसराजवळ खूप अशी प्रसादाचे स्टॉल्स आणि हॉटेल्स आहेत। मध्येच आमच्या बरोबर मेंढराचा कळप पण आलाय। इथली विभूती लोकप्रसिद्ध आहे आणि आज आम्ही इथूनच विभूती घेतली आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक घंटा आहे, जिच्या नादात आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होते। समोर दिसतंय ते श्री बसवण्णा मंदिर। मंदिराची रचना अतिशय भव्य आणि पारंपरिक आहे। मुख्य गाभाऱ्याकडे नेणारे सुंदर शिल्पाने सजवलेले खांब भक्तांचे लक्ष वेधून घेतात। मंदिराभोवतीची शांत वातावरण मनाला समाधान देते। नक्षीकाम केलेल्या भिंती, त्यावरील चित्र आणि दगडी रचना फार छान वाटते। मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर भव्य मोठी घंटा आणि कर्पूर आरतीचं पात्र आहे। बसवण्णा मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य आणि सुंदर अशी नंदी मूर्ती आहे। गाभाऱ्याला प्रदक्षिणा देत असताना भरपूर अशी मंदिरे दिसतात। त्यातील प्रवेशद्वाराजवळचे मंदिर हे श्री ढवळाप्पा यांचे आहे। लोककथेनुसार श्री ढवळाप्पा व त्यांची पत्नी शिवम्मा आणि त्यांची मुले ही शेती करून आपली दिनचर्या करत होती। श्री ढवळाप्पा रोज आपल्या गायी चरण्यासाठी नेत असत। त्यातील एक गाय रोज एका ठिकाणी वारुळाला दूध घालत असे। हे थोड्या दिवसांनी ढवळाप्पांना समजले। त्यांच्या मनात शंका आली आणि त्यांनी शंका आपल्या पत्नीला विचारली। त्याच दिवशी त्यांच्या स्वप्नात येते की ती गाय साधी नसून ती एक कामधेनू आहे आणि त्यांना आज्ञा झाली की मी म्हणजे ती दिव्य शक्ती या ठिकाणी प्रकट होईल। ढवळाप्पांनी स्वप्नात सांगितल्याप्रमाणे केले व त्या ठिकाणी भव्य अशी बसवण्णांची मूर्ती प्रकट झाली। इथले स्थानिक लोक सांगतात की आदिलशाही काळात एक सुलतान सैन्यासह या परिसरात आला। त्यांनी मंदिरातील बसवण्णा मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला। काहीही केल्या मूर्ती जागची हलली नाही। सुलतान चकित झाला। त्याला या ठिकाणी दैवी शक्ती जाणवली। शेवटी त्याने मूर्तीसमोर नतमस्तक होऊन माफी मागितली आणि मंदिर सोडून गेला। त्यामुळे इथे दैवी शक्ती जागृत आहे हे कळून येते। मंदिराच्या गाभाऱ्याभोवतीचा परिसर खूप मोठा असून प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेचं तंतोतंत पालन केलेलं आहे। श्री बसवण्णा मंदिर हे श्रद्धा व लोकविश्वासाचे केंद्र आहे। रोज अग्रणी नदीचे पाणी घेऊन बसवण्णांना अभिषेक केला जातो। इथे दरवर्षी यात्रा भरते। लाखोंच्या संख्येने इथे भाविक दर्शनास येतात। मंडळी, आशा करते हा प्रवास तुम्हाला आवडला असेल।